नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या घराची वास्तुशांती का बरं करावी तर नक्की कधी करावी, कोणता दिवस शुभ ठरला जातो, त्याचबरोबर आपण वास्तुशांती करण्याचे काय फायदे आहेत. आता बघा, श्रावण महिना चालू आहे, तर श्रावण महिन्यात वास्तुशांती केली तर आपल्याला ह्याचे काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया. बघा, फार पूर्वीची जुनी म्हण आहे, लग्न पाहावं करून घर पाहावं बांधून. ही एक प्रचलित म्हण आहे. म्हणजे त्या दोन्ही गोष्टींची आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वास्तू हा शब्द वास धातूपासून निर्माण झाला आहे. वास म्हणजे राहण्यायोग्य वास्तू कशी असावी. हे वास्तुशास्त्र नक्की काय आहे, वास्तू शब्दाचा अर्थ आता जाणून घेऊया. मनुष्याला जीवनात 3 बाबींची आवश्यकता असते. जीवनात शक्तीसाठी अन्न, निसर्गाच्या तापमानानुसार वस्त्र आणि निवारण्यासाठी सुरक्षित घर असावं. ही तिन्हीपैकी ही महत्त्वाची गरज आहे म्हणजे घर. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेले घर हे लाभदायी ठरावं, याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करीत असतो. आपल्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस कष्ट करून जर आपल्या मनासारखं घर झालं तर आपल्या मनाला किती एक आनंद निर्माण होतो. आपल्या सर्व सामान्य लोकांचे एकच स्वप्न असते आणि ते म्हणजे आपल्या स्वतःचे एखादे घर असावे. अहोरात्र कष्ट करून तसेच कर्ज घेऊन मिळवून आपण आपल्या घराचे स्वप्न साकार करतो. असे नाही, तर स्वप्न साकार होण्यासाठी दैवाची अनुकूलता मिळवावी लागते. ज्योतिष अभ्यासाप्रमाणे आपल्या कुंडलीतील चतुर्थ स्थानावरून वास्तूला पाहतात. दैव तसेच ग्रह अनुकूल झाल्यानंतरच आपल्या स्वतःच्या मालकीचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. त्यानंतर मात्र आपल्याला होणारा आनंद मात्र न भूतो न भविष्यती असाच. कालांतराने मात्र हा आनंद हळूहळू कमी होत जातो आणि त्याची जागा मात्र कष्ट, दुःख, आजारपण हे घेतं. मग आपल्याला शंका येते की आपल्या जागेमध्ये काही दोष आहेत का, या जागेमध्ये काही तांत्रिक देवतांचे वास्तव्य आहे का, आपल्याला कोणीतरी काही केलं आहे का, किंवा कोणाची दुष्ट लागली तर नाही ना. या अनेक आपल्याला या गोष्टी सतावू लागतात. बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एकच गोष्टीचा उलगडा होतो की आपण आपल्या वास्तूची शांती केली नाही. मग आपण वास्तुशास्त्राचा मुहूर्त काढून घेतो. आता बघा, कोणत्या महिन्यात वास्तुशांती करू नये. चैत्र संपूर्ण, अश्विन संपूर्ण व अधिक महिना, तिथी अमावस्या, क्षय तिथी आणि रिक्त तिथी, वार, रविवार, मंगळवार हे दिवस वास्तुशांतीसाठी वर्ज्य आहेत. मघाच्या लेखामध्ये आपण श्री वास्तू देवता कोण, त्याचा जन्म कसा झाला, श्री महादेवांनी त्यांना असा आशीर्वाद दिला, जो कोणी नवीन वास्तू निर्माण करेल त्या वास्तूची वास्तुशांती करणार नाही तो या वास्तूचा आहार बनेल, ती वास्तू मशानभूमी बनेल, व जो नित्य वास्तूला नैवेद्य देणार नाही त्यालाही वास्तूमुळे त्रास होईल, असा आशीर्वाद प्राप्त झाला. यासोबत जो मनुष्य नवीन वास्तू निर्माण करतो तेव्हा त्या वास्तुभूमीच्या सप्तकात पुढील प्रमाणे नावे आहेत. आता ती नावे कोणती? 1 अतल, 2 वितल, 3 सुतल, 4 तलातल, 5 महातल, 6 रसातल, 7 पाताळ. या सप्तपातास्थित वास्तुभूमी खाली दोष आहेत. हे दोष परिहार करण्यासाठी व या भूमीवर जेव्हा आपण वास्तू निर्माण करतो तेव्हा लोखंड कुठून येते, वीट कुठून येते, रेती कुठून येते. बघा, नदी अनेक मृत जनांचा अस्थि विसर्जन केलेली असते. याद्वारे या वस्तू आपल्या वास्तू निर्माण करतात, सहाय्य करतात आणि वास्तू निर्माण करतात. अनेक सूक्ष्मजीव मारले जातात. या सर्वांचे दोष वास्तूच्या मालकाला लागतात. यासोबत हे सर्व दोष वास्तू घराला लागतात. हे दोष परिहार जाण्यासाठी वास्तुशांती पूजन करतात. कोणीही नवीन घर, फ्लॅट, दुकान किंवा आपली मालकी नवीन अथवा जुनी वास्तू घेतल्यास वास्तुशांती करावी. एकदा वास्तुशांती केल्यावर ही वास्तुशांती देव आपले 7 पिढ्यापर्यंत रक्षण करतात. आर्थिक जुळवाजुळव करून मनापासून ती तयार करतो. मात्र निवास करण्यापूर्वी वास्तुशांती नावाचा विधी करण्यास विसरतो किंवा सोयीस्कररित्या टाळतो. त्यासाठी अनेक कारणे आपल्याकडे असतात. बघा, आपण काय म्हणतो, आम्ही कायम राहण्यासाठी इथे नाही, पुढे मोठ्या घरात बघू, इथे आम्ही दोघेच राहणार आहोत, मुलगा परदेशात जातो, मुलगी तर सासरी जाईल, मग कशाला वास्तुशांती करायचे, आमचं काय व्हायचंय, आता कुठे वंश वाढणार आहे, आम्ही इथे तात्पुरते आलोय, किंवा अहो हे रिसेलचे घर आहे, पूर्वी होते त्यांनी केली असेल, अहो आम्ही 3ऱ्या मजल्यावर घेतले, तिथे वास्तुशांतीची काय गरज आहे.
हे घर बिल्डरनी ताब्यात देतानाच वास्तुशांती करून दिली बघा. अशी लोक कितीतरी कारणे देतात आणि वास्तुशांती करत नाहीत, त्यामुळे त्यांना त्या घरात कसलीही शांती मिळत नाही. अशी एक ना एक कारणे आपल्याकडे असतात. ती वास्तू तयार करताना रंगोटी, इंटेरियर, फर्निचर यासाठी आपण जितकी काळजी घेतो, जेवढे सजग आपण असतो, तितकेच आपण वास्तू शांती विधी करण्याबाबत निरीच्छ व उदासीन असतो. अशा मंडळींना बघा आपण काय सांगावं की श्लोक सांगू इच्छितो की कर्तव्य वास्तू मन सौमित्रे चिरंजीवी. वास्तुशांती संकल्प. माझी ही जागा बांधताना सर्वप्रथम या जमिनीवर जे संस्कार केले गेले आहेत ते संस्कार करीत असताना भूमिदेवत्याला जे दुःख झाले, जमीन खणणे, तोडणे, फोडणे, कापणे, भाजणे, भिजवणे, तुडवणे, काढणे, कमी जास्त करणे, उंच सपाट करणे, हे करीत असताना तसे जमिनीतून सुवर्ण, रजत, ताम, तपू, सिसक, कांस्य, लोह, पाषाण इत्यादी काढून घेत असताना जे दोष निर्माण झाले असतील, तसेच कीटक, कृमी यांची हत्या झाल्यामुळे निर्माण झालेले जे दोष असतील ते सर्व दोष निघून जाऊन मला माझ्या या नवीन जागेमध्ये सदा सर्वदा सुख शांती लाभावी, मनातील हेतू पूर्ण व्हावेत, शत्रूंचा नाश होऊन माझ्या कुटुंबातील सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, धनधान्य, पुत्र, पौत्र, कीर्ती, यश, लाभ मला प्राप्त व्हावे, वास्तुपुरुषाचा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा, नवग्रह मला अनुकूल व्हावेत, म्हणून मी आज वास्तुशांती करीत आहे असा प्रधान संकल्प करावा. घराच्या अग्नेय कोपऱ्यात आकाराचा खड्डा घेऊन त्यात गोमय, गोमूत्र किंवा पंचगव्य, शेवाळ टाकावे. छोटा कलश, त्यात सप्तधान्य, पंचरत्न, शेवाळ या वास्तू मेधा सदा हिरवळ राहावी यासाठी ₹1.25 याचबरोबर सुवर्ण नाग खाली ठेवावा. त्यावर वास्तू प्रतिमा पालती ठेवावी. कोणत्या महिन्यात वास्तुशांती केली त्याप्रमाणे डोके ठेवायचे असते, पण ईशान्य डोके, नैऋत्याला पाय करावे, एक दिवा लावावा. या सर्वच पूजन करून त्या कलशावर छोटे प्लेट ठेवावी. यावर ते रेती व पाणी टाकून त्यावर फरशी लावून बंद करावे. पुन्हा पूजन करून घरातील सर्वांनी श्री वास्तूला साष्टांग नमस्कार करावा. बघा अशा पद्धतीने वास्तुशांती करावी आणि केली नसेल तर नक्की करा. बघा आपण जर वास्तुशांती केली नाही तर आपल्या घरात आपण राहिल्यानंतर आपल्याला सुख हवे ते सुख मिळत नाही. आपण एक रुपया गोळा करून आपल्या स्वप्नातलं घर साकार करत असतो आणि जर त्या वास्तूत राहून जर आपल्याला सुख, आनंद, शांती मिळत नसेल तर त्या राहण्यात तिथे काहीही अर्थ नसतो. त्यासाठी सर्वांनी आपल्या घराची वास्तुशांती नक्की करून घ्यावी. त्याला कोणतेही कारण देऊ नये. आम्ही भाड्याने राहतो, हे घर आमचे नाही किंवा बिल्डरनी पूजा केली असेल, ही कारणे अजिबात देऊ नका. आणि तुम्ही वास्तुशांती केल्यानंतर बघा तुम्हाला एक त्यात वेगळाच आनंद मिळतो आणि जे हवं ते मिळत जातं. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.